आणि देवाकडे गेला असता तर ह्या वाटेला कधी गेला नसता. त्या मुलाने जर महानुभावांची गाठी आणि वारकऱ्यांची माळ गळ्यामध्ये त्या मुलाच्या असती, त्या मुलाच्या घरामधल्या मोठ्या माणसांनी त्याला हरिपाठ शिकवला असता, त्याला ज्ञानेश्वरी शिकवली असती, त्याला महानुभाव संप्रदायाचं तत्व शिकवलं असतं, तर इथपर्यंत तो गेलाही नसता. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात नमाम दुष्कृतीनो मूढहा. ही लहान लहान मुलं का उभी आहेत? का उभी आहेत तिथं? त्यांना हौस आहे म्हणून उभी आहेत का? अजिबात नाही दादा, अजिबात नाही. त्यांना धर्माचे संस्कार लावण्याचं काम यांच्या आई वडिलांनी केलं आणि त्यांची पुण्य फळाला आली. म्हणून अध्यात्मातलं देवाचं नाव चिंतन करण्याचा, नाम संकीर्तन करण्याचे पोरं प्रयत्न करत आहेत. आणि ही भावी पिढी आहे या महाराष्ट्राची, बलात्कार करणारी पिढी नाही आमची. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात दुष्कर्म करणारा माझ्याकडे येत नाही दादा. दुसरा आहे मूढहा. मूढा म्हणजे मूर्ख. मूर्ख म्हणजे ज्याला ज्ञान काय आणि अज्ञान काय याच्यातला फरक कळत नाही. ज्ञान काय आणि अज्ञान काय याच्यातला फरक कळत नाही. काय बोलावं हे कळत नाही, काय खावं हे कळत नाही, कसं वागावं हे कळत नाही. देवाचे बोलणे बोलत राहावे, देवाचे बोलणे बोलत राहावो, देवाचे बोलणे बोलत राहावो, देवाचे बोलणे देवाचे बोलणे बोलत राहावे, देवाचे बोलणे बोलत काय पाहावं ह्याचं ज्ञान नाही, काय खावं ह्याचं ज्ञान नाही. याचाच अर्थ ज्ञान. धर्म आणि अधर्म याचं ज्ञान नाही. जो अंधारामध्ये चालत असताना दोरी पडल्यानंतर त्याला म्हणतो हा काय आहे? सर्प रज्जुकार. हाचा न्यायाने त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये मांडतात किंवा शास्त्रामध्ये मांडतात की जो ज्ञानीही नसतो, तो ज्ञान घेण्याच्या भानगडीत पडत नाही, असा मनुष्य माझ्याकडे येत नाही. किती झाले? मुके नाहीत नाही इकडचे. 3 वर्ष तर चांगले बोलत होते, यंदा मुके नाही झाले. हा 2 माणसं तुम्हाला सांगितली. पहिला आहे दुष्कर्म करणारा मनुष्य देवाच्या मंदिरामध्ये येत नाही. दुसरा आहे मूर्ख मनुष्य देवाच्या मंदिरामध्ये येत नाही. आता तिसरा आहे नराधम. नराधम मनुष्य मंदिरामध्ये येत नाही. नराधम याची व्याख्या करताना शास्त्रकार सांगतात नराधम नरस्य अधम स नराधम. जे नराला अधम कार्य आहे म्हणजे मनुष्याला मारण्याचं काम करतो, पशु पक्ष्यांना मारण्याचं काम करतो. हिंसा नावाचं कर्म जो मनुष्य करतो ना, तो भगवान परमात्म्याच्या मंदिरात जात नाही. भगवान परमात्म्याच्या मंदिरात जात नाही. जो हिंसा करतो तो भगवान परमात्म्याच्या मंदिरात जात नाही. तिसरा आहे नराधम आणि सगळ्यात चौथा आहे जो भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये जात नाही. असा माययापृत ज्ञान आसुरम भावमाश्रित. मायेने ज्याचं ज्ञान अपहरण केलं आणि जो आसुर भावाला प्राप्त झाला तो मनुष्य देवाच्या दरबारामध्ये येत नाही. अर्जुन म्हणला हे तर सगळं आमच्या डोक्यावरून गेलं, आम्हाला चांगलं सोपं सांगा. देवाकडे न येणारे आम्ही सांगितले, पण देवाकडे येणारे तरी सांगा ना, कोण येतं बाबा? मग भगवान परमात्मा सांगू लागतात, अरे ज्या अर्थी देवाकडे न येणारे आहेत त्या अर्थी देवाकडे येणारेही आहेत. ह्या महाराष्ट्रामध्ये 300-350 वर्षापूर्वी ज्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नावाने वारकरी संप्रदाय चालतो,
ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नावाने महानुभाव संप्रदाय चालतो, या सर्व त्या परमात्म्याला किंवा ज्ञानोबा तुकोबांसारख्या संतांना या महाराष्ट्राने त्रास दिला का नाही? आळंदीमध्ये ज्ञानोबरायांना अंगावर चिखल माती त्या ठिकाणी अंगावर टाकली जायची आणि 350 वर्षानंतर तीच आळंदी काय म्हणते आज? चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, ज्ञानेश्वरा डोळा पाहू. म्हणतात का नाही? म्हणतात का नाही? मग देवाकडे येणारे कोण आहे? तुम्ही आम्ही देवाकडे जातो. का बरं जातो? तर त्याचं कारण आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी 4 जण देवाकडे जातात. हे चिंतन मला नाही वाटत तुमच्या डोक्यात लवकर बसेल का नाही. आजच्या कीर्तनात सासू भेटणार नाही. ते एक तर आमच्या एसटी मध्ये पाठीमागच्या सीटवर एक सासू बसली होती आणि ती नगरपासून एवढं त्या सासूचं डोकं खाल्लं, ते सासू सांगायचं आता माझं डोक्यातून निघून गेलं. 7च्या कीर्तनामध्ये सासू भेटणार नाही, जावई भेटणार नाही, विनोदाच्या गोष्टी मिळणार नाही. ग्रंथ पाहुनी करावे कीर्तन, हे आम्हाला संतांनी घालून दिलेली परंपरा. त्याच्या पद्धतीने कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्हाला श्रीमद भगवद्गीता आम्हाला काय सांगते पहा. तुम्ही म्हणता का बरं श्रीमद भगवद्गीता एवढी उचलून धरता तुम्ही? महाराष्ट्राला सगळ्यात मोठा ग्रंथ दिलेला चरित्र असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल. ज्ञानेश्वरीचं नाव भावार्थ दीपिका. ते भावार्थ दीपिका कशावर आधारित असेल तर तो ग्रंथ आहे भगवद्गीता. आणि भगवद्गीता आमच्यापर्यंत चालत आली भगवान परमात्म्याने द्वापार युगामध्ये सांगितली. आम्ही वाचतोय कधी? कलियुगामध्ये वाचतोय ना. आम्ही वाचतोय कधी? कलियुगामध्ये वाचतोय. परंतु ती भगवद्गीता आमच्याकडे येण्यासाठी कोणाचा सगळ्यात मोठा वाटा आहे तर व्यास महर्षींचा. जे व्यास महर्षी देवाला म्हणतात, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. ते व्यास महर्षी गीतेचं इथपर्यंत आमच्यापर्यंत येण्यासाठी कारणीभूत आहेत. आणि ते व्यास महर्षी गीतेचं महत्व सांगतात. मल निर्मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने. अंगावरचा मळ नाहीसा करण्यासाठी दादा तुम्ही दररोज पाण्याने अंघोळ करता. मला निर्मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने. सुकृत गीतांबसे स्नानम संसार मलनाशनम. या संसाराचा लागलेला मळ जर नाहीसा करायचा असेल ना तर आम्हाला कशाने अंघोळ करावे लागेल? गीतेच्या एका श्लोकाने. म्हणून संत म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. आमच्या भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितले, अर्जुना 4 जण माझ्याकडे येणार आहेत. आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. या 4 शिवाय माझ्याकडे दुसरं कोणी येत नाही. आणि हे 4 जर आले तर याचे वेगवेगळे टप्पे आम्हाला सांगितलेले आहेत. म्हणून त्या भक्तांची यादी सांगत असताना तो भक्त आपण का बनायचं याचं उत्तर ज्ञानोबराय देतात. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, हिरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कुरान मागे. भक्त होण्याचं सगळ्यात मोठं लक्षण काय आहे? तो देतोय म्हणून तुम्ही भक्त. ये ज्या दिवशी देवाने द्यायचं बंद करू द्या, ज्या दिवशी देवाने द्यायचं बंद करू द्या, तुम्ही आम्ही भक्ती करणार. आमची भक्ती कशी आहे? फक्त ढोंगी आहे, मागण्यापुरती आहे. सांगा मी काय करो,
भक्ती करू पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय भक्ती करू का पोट भरू? पोट भरण्यासाठी देवा भक्ती करू का पोट भरू असा प्रश्न संत विचारतात. मी एकतर भक्ती करू का पोट भरू? देव म्हणतो तू फक्त भक्ती कर, तुझं पोट आपोआप मी भरणार आहे. परंतु ज्या दिवशी देवाने द्यायचं बंद केलं त्या दिवशी भक्त राहीन का हो? भक्त राहणार नाही. भक्त तिकडे वड्याच्या कडेला गावन पण देवाकडे जाणार नाही. तो म्हणतो देतच नाही तर त्याला त्याच्या पुढे जायचं कशाला? मग देवाने देव हा धातू प्रकाशी वर्ते. देव कशाला म्हणतात? जो दाता आहे, ज्याच्याकडे दातृत्व गुण आहे त्याला देव म्हणतात. आणि हा दत्त अवतार जो आहे ना, तो अवताराची संकल्पना काय आहे? तिन्ही देवांचं दान दिलं म्हणून दत्त, आणि आत्रेय ऋषींचा मुलगा म्हणून आत्रेय, दत्तात्रेय दान देणारा आहे. मला आम्हाला जर देवाने काय दिलंच नाही तर आम्ही देवाची भक्ती करू का हो? नाही ना. आम्ही स्वार्थी जीव आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात ह्या स्वार्थी जीवामध्ये पहिला आहे आर्त. आर्त नावाचा भक्त आहे. तो देवाकडे जातो आणि देवाकडे म्हणतो, देवा मला शरीराला रुजा उत्पन्न झाली, मला खोकला आला, मला ताप आला, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, माझा हात मोडला, मला व्याधी झाली. म्हणून तो देवाच्या दरबारामध्ये जातो, नारळ फोडतो, विडा वाहतो. कशासाठी? रुजा झाली म्हणून. आर्त या पदामध्ये आहे. ज्याला रुजा होती तो भगवंताच्या दारामध्ये जातो. आता कोण कोणत्या दारामध्ये जातात ह्या चार मध्ये आपण कुठं बसतो हेही लक्षात घ्या. पहिला आहे जो दुखण्यामुळे देवाच्या दरबारात जातो देवाला मागण्यासाठी. देवा बरं कर. नाही इकडं आलं आमच्याकडे माळकऱ्यांकडे, तिकडं वाड्याला मसोबाला जाईन, तिकडं कोंबडं घेऊन जाईन, पण जाईनच की बाबा रे कर बरं. प्रत्येकाचे वेगवेगळी पद्धती आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बसतो. आता इकडे आल्यानंतर शाश्वत पद मिळणार आहे त्याला माहिती नाही. पहिला मनुष्य आहे देवाकडे येणारा जो रोगी आहे, जो देवाकडे मागतो देवा मला या रोगामधून बरं करण्यासाठी, तो देवाच्या दरबारामध्ये येतो. दुसरा भक्त आहे आर्तो जिज्ञासू, जो जिज्ञासा करतो, शास्त्र अभ्यासतो आणि शास्त्र अभ्यासल्यानंतर तो देवाच्या दारामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. तिसरा आहे अर्थार्थी. अर्थार्थी पदामध्ये दोन घेतलेले आहेत. पहिला आहे अर्थ म्हणजे पैसा द्यावा देवाने, धन द्यावं म्हणून देवाच्या दारामध्ये जातो. किंवा अर्थ म्हणजे आमच्या तुमच्यासारखा परमार्थी माणूस, देवा तुझा सर्वोच्च परमार्थातला मोक्ष मला मिळावा यासाठी देवाकडे जातो. आणि चौथा आहे ज्ञानी, जो म्हणतो देवा मला मी रोगराई आली तरी मी तुझ्याकडे येणार नाही, मला जिज्ञासा झाली माझी पूर्ण झाली मी देवाकडे येणार नाही. अरे देवा मला धन नको, मला मोक्षही नको, मला फक्त तू पाहिजे असा म्हणणारा ज्ञानी भगवान परमात्म्याच्या दारामध्ये जातो. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला चार जणांची यादी तुमच्या समोर मांडली. देवाजवळ जाणारे 4 जण तुमच्या जवळ मांडले. आता आपण ठरवायचं की आपण या 4 जणांमध्ये कुठं बसतो. आपण बसतो कुठं? देवाकडे पैसे मागायला जातो, नाही तर बरं कर बाबा दुखणं बाणं म्हणून करायला जातो. आम्ही खरंच सांगा बरं, खरंच सांगा आई, देवाकडे गेले, देवापाशी नारळ घेऊन गेले. मानव संप्रदायामध्ये नारळ पूर्ण वाहतात, आमच्या वैदिक संप्रदायामध्ये फोडतात. तर आम्ही देवाकडे गेलो, नारळ घेऊन गेलो. आम्ही देवाकडे म्हणले का देवा देवा जसा अर्जुनाला तू मिळाला, कुंती मातेला तू मिळाला, सावता माळ्याच्या शेतामध्ये तू आला,
चौथा माळ्याच्या शेतामध्ये तो आला, देवा मलाही तू मिळू दे, मलाही तू भेट, असं म्हणून आम्ही कदाचित देवाच्या दरबारात आलोय का हो? आम्ही आलोय का? नाही. कारण आम्ही ते मागण्यासाठी येणार नाही. आम्ही काय मागण्यासाठी येणार? संसारातल्या दुःख व्यथा हे दूर व्हाव्या. अपुत्रो लभते पुत्रम धनधान्य समन्वितम राजमान्यो भवेत लक्ष्मी अप्राप्तम लभते क्षणात. त्रिसंध्या जपमानस्य दत्तात्रेय सुदे पराम. या दत्तात्रेय भगवंताकडे आम्ही मागण्यासाठी जातो की देवा मला ह्या पुत्र मिळू दे. वाढावे संतान कही व्हावे धनधान्य, कही व्हावे धनधान्य, कही व्हावे धनधान्य. वाढावे संतान, माझ्या घरामध्ये संतान वाढू दे, माझ्याकडे धन संपदा येऊ दे, म्हणून आम्ही देवाकडे जातो. मग अशी भक्ती देवाला आवडेल का हो? आवडेल का? नाही आवडणार ना. मग आपण देवाला म्हणायचंच नाही, देवा माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, माझ्या नातीचं लग्न होऊ दे, म्हणायचंच नाही. माझ्या मुलीला चांगला एखादा जॉब लागू दे, मुलाला चांगला जॉब लागू दे, म्हणायचंच नाही. नाही म्हणलं जमन का? देवा मला फक्त तू आणि तू पाहिजे, असं म्हणणार आहे का आपण? आपण नाही म्हणणार. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. देवाच्या मंदिरामध्ये येता, मग आल्यानंतर इथं बसलेले पापी कोण कोण आहेत? हात वर करा बरं एकदा. पापी कोण कोण आहेत? हा, कमाल झाली दादा तुमची. मित्र आम्ही पापी म्हणायला तयार नाही, परत आम्ही देवाची आरती झाल्यावर म्हणतो पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव त्राहि मां कृपया देवम. शरणागत वत्सल देवा, मी पापी आहे, माझं मन पापी आहे, माझं तन पापी आहे. पापे माझे मन, पापे माझे तन, पापे माझे मन, पापे माझे मन, पापे माझे मन, पापे माझे मन, पापी माझे मन, पापी माझे मन, पापी माझे देवाकडे जाणारा भक्त स्वतःला सज्जन म्हणत नाही. देवाकडे मागणारा भक्त स्वतःला पापी समजतो. देवा मी पापी आहे म्हणून तू मला भेटत नाही, मी पापी आहे म्हणून तू मला भेटत नाही. दुर्वास ऋषी गेले, कोणाकडे गेले? द्रौपदी आई साहेबांकडे गेले. गेल्यानंतर काय म्हणतात? भिक्षाम देही, भिक्षाम देही. 88 सहस्र ऋषींचा मेळा द्रौपदी आऊसाहेबांनी पाहिलं. आता काय करावं? भिक्षा नाही दिली तर रागीट आहेत, शाप देतील आपल्याला, काहीतरी करावं. पांडवांकडे पाहिलं, आपल्या पतिदेवांकडे पाहिलं. ते म्हणे सूर्याने जी अन्न देणारी थाळी आहे ती आता सूर्याने दिलेली आहे, ती आता पुसून मिसून आता ठेवून दिली चांगली, आता त्यातून काय अन्न मिळणार नाही. आता काय करायचं? बघा, भक्ती का करावी देवाची? पहिला प्रश्न तुम्हाला पहिल्या चरणाकडे घेऊन जाण्याच्या आधी देवाची भक्ती का करावी? तर आम्ही जसं मागण्यासाठी जातो ना, खऱ्या भक्ताला मागावं लागत नाही. खऱ्या भक्ताला मागावं लागत नाही. तो परमात्मा त्याची हौस पुरवत असतो, त्याची आर्त पुरवत असतो, त्याची मागणी पुरवत असतो, त्याची भक्ती पुरवत असतो. द्रौपदी आऊसाहेबांनी
त्या ठिकाणी आता पतिदेवांकडे पाहिलं आणि पतिदेवांना पाहिल्यानंतर म्हणले आता अन्न नाही दिलं तर आता साधू दारातून माघारी जाणार, असं होऊ द्यायचं नाही. आमची धर्म संस्कृती आम्हाला शिकवते. आमच्या दारामध्ये येणारा संत, आमच्या दारामध्ये येणारा एखाद्या धर्माचा उपासक कधीही बिगर अन्न पाण्याचा जाऊ देऊ नये, म्हणून आमच्याकडे जुनी परंपरा असायची. आमच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही टोपलं आमचं भरून असायचं. आमचं टोपलं भरून असायचं. शहरामध्ये गेल्यानंतर आम्हाला वाकून बघावं लागतं, शिल्लक आहेत का नाही बाबा. आमच्याकडं तेवढी व्यवस्था आहे. का बरं? कारण त्यांना माहिती आहे कोणताही पाहुणा कोणत्याही वेळेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. न जाणे कोणता संत आमच्या दारामध्ये भिक्षेला येईल, न जाणे परमात्माही आमच्या दारामध्ये भिक्षेला येईल. म्हणून आम्ही दुपारच्या वेळेस किंवा आमच्या दारामध्ये आलेला संत आम्ही माघारी पाठवत नाही. ही आमच्या भारताची, आमच्या हिंदू राष्ट्राची ही खऱ्या अर्थाने संस्कृती आहे. द्रौपदी आई साहेब म्हणल्या जाणार तर नाही माघारी. कोणाची आठवण काढली? कोणाची आठवण काढली? कोणाची आठवण काढली? कोठे गुंतला जगाच्या बापाची काढावी आणि जगाचा बाप धावत पळत यावा, ह्याला म्हणतात खऱ्या भक्ताचं लक्षण. आणि अभंगामध्ये तुकोबर आहे तेच सांगतात. तोच थोर भक्ती आवडती देवा, 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 थोर भक्ती आवडती, थोर भक्ती आवडती देवा, थोर भक्ती आवडती देवा, थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंद तैसे तिरा, आनंद तैसे तिरा. संकल्पावी माया संसाराची, माया संसाराची, ठेविले आनंद तैसे राहावे, ठेविले आनंद तैसे राहावे. हो हित आम्हाला द्रौपदी आई साहेबांसारखी भक्ती जर करायची असेल, हेचे थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराचे. दुसऱ्या चरणाकडे आपल्याला जायचंच आहे, पण भक्त कसा असावा तर द्रौपदी आई साहेबांसारखा असावा. भक्त कसा असावा तर हनुमंतरायांसारखा असावा. भक्त कसा असावा तर हनुमंतरायांसारखा असावा. एकाने विचारलं हनुमंतरायांना, कुठे आहेत देव? छाती फाडली, देव दाखवले. छाती फाडली आणि देव दाखवले. कोण दिसलं? श्रीराम आणि जानकी माता हृदयामध्ये दिसली का नाही? आमचं छाताड फाडावं, त्यातमध्ये तंबाखू सापडल, मिसरी सापडल, इमलच्या पुडी सापडल, आमच्याकडे काय काय सापडल हेच सापडणार आहे. आमच्याकडे देव सापडेल का? हो नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुमचा
या जीवनाचा खऱ्या अर्थाने जर विसावा कोण असेल ना तर तो भगवान परमात्मा आहे. तुम्हाला भक्त वगैरे व्हायचा असेल ना तुमच्या जीवना एकरूप करावं लागेल त्या देवाशी, तेव्हा तो खरा भक्त होऊ शकतो. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, खऱ्या भक्ताला देवाचा सहवास हवासा असतो. खऱ्या भक्ताला देव हृदयात हवासा वाटतो. खऱ्या भक्ताला देवाचा सहवास नित्य नूतन हवा असतो. आम्हाला आहे का हो? आम्हाला पाहावं लागेल ना. या अभंगाच्या माध्यमातून कीर्तन ऐकायची म्हणजे निश्चित ऐकायची का? 4 वर्ष झाले 7 कीर्तन असतात बरोबर ना. 7 चोक किती माझी शाळा कमी जरा. 7 दुने 14 आणि हे 3 कीर्तन. 14 आणि 3 17 कीर्तन. 17वं कीर्तन आपण ऐकतो इथं ह्या जागेमध्ये. मग या 17 कीर्तनामध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने भक्त कसा असावा ह्या पायरीवर जर उतरत नसाल तर आम्हाला सप्तातलं कीर्तन ऐकूनही आमची फलश्रुती नाहीये. आम्हाला फलश्रुती करायची असेल तर त्याचं मर्म जाणलं पाहिजे. नाहीतर आम्ही नुसतं म्हणतो इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियास आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय लव्ह माय कंट्री. नुसतं म्हणतो माझ्या देशावर माझं प्रेम आहे, सगळे भाऊ बहीण आहेत. आणि इकडं महाराष्ट्रभर दंगा. आम्ही काय म्हणतो? आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञेन तोषावे, तोषोनी मग द्यावे पसायदान हे. आम्ही फक्त म्हणतो देवा. ज्ञानोबरायांनी विश्वाच्या देवाकडे त्या परमात्म्याकडे काय मागितलं? खळांची व्यंकटी सांडो. आम्ही फक्त म्हणत आलो, त्याच्यामधलं आम्हाला मर्म कधीच कळालं नाही. आम्हाला मर्म कळून घ्यायचं असेल तरच आहे. मर्म जर कळालं तर संसार आहे, मर्म जर कळालं तर परमार्थ आहे. आम्हाला मर्म कळावं लागतं. प्रत्येक गोष्टीमध्ये मर्म आहे. ही विज्ञानाच्या साह्याने एखाद्या कीर्तनाचं शूटिंग असू द्या, एखादं मृदुंग वाजवणं असू द्या, हार्मोनियम वाजवणं असू द्या, गायन करणं असू द्या, तिकडं साऊंड सिस्टीम असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये एक मर्म आहे. ते मर्म जर कळालं, कुठं चढ घ्यायचा, कुठं उतार घ्यायचा, काय कोणती लय साधायची, हे जर मर्म जर कळालं तर गायन चांगलं होऊ शकतं, वादन चांगलं होऊ शकतं. कोणती बटणं कशी फिरवायची हे जर कळालं तर त्या गोष्टीत मर्म आहे ना. नाहीतर आम्ही उगाच म्हणायचं हा हे फिरव ते फिरव, आपल्याला येतच नाही, कशाला सांगायचं उगाच. नाही तर भलते सांगतात हे ट्रबल वाढव, बेस कमी कर. अरे आपल्याला कळतच नाही त्या गोष्टीतलं, आपण कशाला तिकडे जायचं. मी एकदा मृदुंग शिकायला गेलो सुरुवातीच्या काळामध्ये. मला कीर्तन आपल्याला जड जाईन, कीर्तन काय अवघड आहे, मृदुंग शिकायला जाऊ म्हणलं. आणि तिटं म्हणून सुरुवातीचा बोल आहे ना का, हा मलठण म्हणून गाव आहे आमच्या तिथे. गेलो आणि गेल्यानंतर 4-5 दिवस झालं मला तो बोलच निघाला, ते थापच पडा ना. आता ते महाराज म्हणले बाबा आता ते बोल काही येत नाही, आता तुम्ही फक्त आता बोल.
मग तेव्हापासून बोलायला सुरुवात केली. आपल्याला ज्या गोष्टीतलं मर्म माहिती नाही ती गोष्ट आपण करायची नाही. आपण मुंडके हालू, ज्या गोष्टीतलं मर्म माहिती ती गोष्ट करायची नाही. आम्ही म्हणू बरोबर आहे बरोबर आहे. घरी गेलो, हातावर बोटावर असा डोंगर उभा राहतो. डोंगर कशाचा? त्याचं मर्म माहिती आहे ना. काय मर्म आहे? ते लावल्यावर कॅन्सर होणार आहे, गायछाप चोळल्यावर कॅन्सर होणार आहे, विमल खाल्ल्यावर कॅन्सर होणार आहे, तरी आमचा पठ्ठ्या म्हणतो दम दम में है केसर का, काय म्हणतो ना, हर कण कण में है केसर का दम. अरे तुला त्यातलं मर्म माहिती आहे की काय आहे, त्यातून कॅन्सरची उत्पत्ती आहे, तरी म्हणत काय नाही मध्ये सगळे थोडी मारतात. अरे सगळं नाही मरत, त्या सगळ्यांमध्ये तुझा एकटाचा नंबर लागला, काय करायचं? आपल्याला त्यातलं मर्म माहिती पाहिजे ना. म्हणून आम्हाला भक्तीतलंही मर्म पाहिजे आणि भक्तीचं मर्म ओळखण्यासाठी उदाहरणं आहेत. तुमच्याकडे द्रौपदी आहे, तुमच्याकडे हनुमंतराय आहेत. दुसरं उदाहरण, स्वामी श्री चक्र भगवंत या महाराष्ट्रामध्ये आले 800 वर्षापूर्वी, आणि या महाराष्ट्रामध्ये 800 वर्षापूर्वी आल्यानंतर भक्तीचं सर्वश्रेष्ठ उदाहरण या भारताच्या भूमीला कोणतं दिलं असेल? कोणतं दिलं असेल? महानुभाव पंथातलं एखाद्या संताचं उदाहरण दिलं असेल ना, पुराणामधलं एखाद्या संताचं उदाहरण दिलेलं असेल, एखादं ऋषी मुनीचं उदाहरण दिलेलं असेल. लीळा चरित्र नावाचा ग्रंथ उघडा आणि त्याच्यामध्ये पहा, मराठीतला पहिला ग्रंथ जो रुद्रपूर या ठिकाणी लिहिला गेला आणि मराठीचं पहिलं विद्यापीठ त्या ठिकाणी स्थापन केलं गेलं महाराष्ट्र शासनाकडून. त्या ग्रंथामध्ये भक्तीचं सर्वश्रेष्ठ उदाहरण कोणाचं द्यावं तर स्वामी श्री चक्र भगवंत म्हणतात, भक्ती जैसी रामाची लक्ष्मणे केली. कोणाचं उदाहरण देतात तर लक्ष्मणाचं उदाहरण देतात. लक्ष्मण रायाने ज्या पद्धतीने श्रीरामांची भक्ती केली ती भक्ती आम्हाला आचरता आली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आहे ना. नाहीतर प्रपंचामध्ये सगळं डोकं आहे आणि प्रपंचामध्ये तिकडं एखाद्याला ती मालिका बघत 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 तिकडं हरिपाठ चालू आहे का काय, देवाचं स्मरण चालू आहे, हातामध्ये गाठी आहे, ते मालिका चालू आहे, हातामध्ये गाठी चालू आहे, असं जमणार आहे का? हेचे थोर भक्ते आवडते देवा. कोणती मालिका बघत बघत देव करणं? हेचे थोर भक्ते आवडते देवा. कोणती भक्ती आवडते देवा? एखाद्याशी टापा टाकत बोलत बोलत देव धर्म करणं, हे भक्ती आवडती का? अजिबात नाही. ज्या भक्तीमध्ये निधिध्यासन आहे, ज्या भक्तीमध्ये अभ्यास आहे, ती भक्ती देवाला आवडते. म्हणून तो देवही सावतामाळ्यांच्या शेतामध्ये येतो. कोणाच्या शेतामध्ये येतो? सावतामाळ्याच्या शेतामध्ये येतो. कारण भक्तीचं मर्म त्यांना माहिती आहे. ते मर्म जर आम्हाला कळालं नाही तर आम्हाला कळणार नाही. हेचे थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. द्रौपदी आई साहेबांनी काय केलं? हनुमंतरायांनी काय केलं? आमच्या संत परंपरेने काय केलं? आम्हाला जर देव मिळवायचा असेल तर आम्हाला संकल्पावी माया संसाराची, त्याच्याशिवाय आम्हाला गमक नाही. आम्हाला ज्या मायेचा संकल्प करावा लागणार आहे त्याच वेळेस आम्हाला खऱ्या अर्थाने तो देव साधणार आहे. आणि तो देव साधायचा असेल तर मीरा आमच्या डोळ्यासमोर आणावी लागेल. आम्हाला तो देव साधायचा असेल तर आम्हाला तुकोबरायांसारखे संत आमच्या डोळ्यासमोर आणावे लागतील. त्याच वेळेस आम्हाला कळल की बाबा रे, परमार्थामध्ये आणि संसारामध्ये काय फरक आहे. संकल्पावी माया संसाराची सांगितलं ना, संतांनी सांगितलं या संसारात कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही. बहीण कोणाचा, भाऊ कोणाचा, कोण कोणाचा
कोणी बहीण कुणाचा भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. आम्हाला सोयऱ्याच्या लग्नात जायला लय आवडतं, बुंदी खायला लय आवडते. आम्ही म्हणू का हो नाही, आम्हाला जर कळालं असतं नाही रे नाही कुणाचे कोणी, आम्ही लग्नाच्या बोहल्या उभे राहिलो असतो का? नसतो उभे राहिलो ना. आवाज पडला कानावर मंगलाष्टकांचा, स्वस्ती श्री आवाज पडला. आणि आवाज पडल्यानंतर त्या बोल्यावर जाणाऱ्या माणसाच्या कानामध्ये आवाज गेला. त्याला कळालं संकल्पावी माया संसाराची. ते रामदास स्वामी त्या बोल्यावरून निघाले आणि तट बाहेर गेले. म्हणे नको, आणि मनाला उपदेश करतात लग्न नाही करायचं म्हणे, हा संसार आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. देवा माझ्या मनाला ते संत उपदेश करतात की अरे मना भक्तीच्या पंथाला जा, म्हणजे मार्गाला जा. संकल्पावे माया संसाराची संकल्पावी माया. लक्षण काय आहे? जो माया संकल्प करतो ह्या संसारातल्या मायेचा, आणि आवडणाऱ्या भक्ताचं दुसरं लक्षण काय आहे? अभंगाचं दुसरं चरण. तैसे तीरा भगवंताच्या भक्तीमध्ये मनाचं समाधान जर नसेल तर उपयोग नाही. भक्तीमध्येच आहे का संसारामध्येही तुमच्या मनाचं जोपर्यंत समाधान नाही ना तोपर्यंत संसार चांगला होत. मनाचं समाधान पाहिजे ना, बास नाही. एक बायको आहे ना बास नाही, एक दुसरी करायची, दुसरीची तयारी असते, एक आहे ना बास. मग आत्ताच्या काळात एक वर आले. पहिले 8-8, 9-9 पत्न्या असायच्या, नंतर कमी कमी होत गेल्या. प्रत्येकाची आता प्रत्येक संसार असू दे का परमार्थ असू दे, कशाची शांती लागते? मनाची शांती लागते. आणि भगवान परमात्मा या गीतेच्या माध्यमातून
यो मद्भक्त समे प्रिय. भक्ताची आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं 12व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात. त्या भक्तियोग नावाच्या अध्यायामध्ये सांगतात, एवं सततयुक्ताय भक्ता स्वाम पर्युपासते. भगवान परमात्मा सांगू लागले, मला आवडणाऱ्या भक्ताचं लक्षण काय आहे? संतुष्ट सतनम योगी यथात्मा दृढनिश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर. योमद भक्त समे प्रिय. मला मन अर्पण करतो, मला बुद्धी अर्पण करतो आणि जीवनामध्ये संतुष्ट राहतो ना, असा भक्त मला आवडतो. असे भक्त आम्ही आहेत का? आम्ही आहेत का असे भक्त? अजिबात नाही. आम्हाला किती जरी दिलं तरी आमची झोळी भरत नाही. त्या सोन्याच्या कोंबडीवाणी होतं आमचं. एक अंड दिलं, त्याला वाटतं आता लवकर श्रीमंत झालं पाहिजे, तो कोंबडी मारून अंडी काढण्याचा प्रयत्न करतो. निघतात का अंडी? अजिबात नाही. आम्हाला लहानपणी शाळेमध्ये गोष्ट असायची, आम्हाला आमचा स्वार्थ कधी सुटला नाही. आम्हाला स्वार्थ सुटावा म्हणून आम्हाला परमार्थामध्ये सांगितलं आहे, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुमचे समाधान नसेल, तुमचं अनंताने भगवंताने ज्या पद्धतीने आम्हाला ठेवले त्या पद्धतीने समाधान जर नसेल ना, तर आमच्या जीवनामध्ये काही उपयोग नाही. तिला 1500 आले, मला हिला शेजारशीला 2100 आले. अरे रे, मला 1500 कसं काय आले म्हणून चकना मारायला लावायचे. अरे बाबा, ते आहेत ते बंद होणार आहेत कधी एखाद्या दिवशी. कशाला एवढा उठा ठेव कशाला करायचा? शासनाच्या तिजोरीवर एवढा लोड आलाय, इकडून पैसा टाकत्यान तिकडून पैसा टाकत्यान. आता म्हणे ती KYC केली आणि KYC केल्यानंतर त्यातल्या बाद केल्या काही महिला ज्या डबल त्याचा फायदा घेत होत्या, सरकारी योजनांचाही फायदा आणि इकडचाही फायदा, तेवढ्या काढल्या. आता ज्या महिला आहेत त्यांना ते हळूहळू थोडंफार चालू आहे. तेही कधीतरी बंद होईल ना. काय शाश्वत आहे का? अजिबात नाही. पण देवाचा मिळणारा हप्ता शाश्वत आहे. 1500चा हप्ता शाश्वत आहे का नाही मी सांगू शकत नाही. देवाचा मिळणारा हप्ता कसा आहे? शाश्वत आहे. आणि देवाचा हप्ता कोणता? तो आहे मोक्ष नावाचा हप्ता. तो कसा आहे? शाश्वत आहे. आम्हाला फक्त तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. आम्हाला संतुष्ट मनाने राहता आलं पाहिजे. संतुष्ट मन कसं आहे? शांतीब्रह्मनाथ महाराजांचं उदाहरण आहे. अरे त्या वाळवंटामध्ये भूतदया दाखवणारे शांती ब्रह्म मनाचं संतुष्ट त्या ठिकाणी आहे. हातामध्ये असणारा पदार्थ त्या मुक्या जनावराला खाऊ घालणारे ते आमच्या संतांची परंपरा आहे. ते असणारं मन संतुष्ट आहे. 800 वर्षापूर्वी या वेरूळच्या लेण्यांमध्ये स्वामी श्री चक्र भगवंत गेले. एक संन्यासी बसला होता आणि संन्यासी बसल्यानंतर त्याला विचारलं, महात्मे कसे आहेत? ते म्हणे, असो सुखे संतोखे. जेवले का? जेऊ सुखे संतोखे. भिक्षा केली का? केली सुखे संतोखे. काही विचारलं तरी काय म्हणायचा? केली सुखे संतोखे. मग स्वामी म्हणले, तुमचं नाव संतोष म्हणू का? मग त्याचं नाव संतोष ठेवलं. आपल्याला जर विचारलं कसं चाललंय, आपण जर म्हणलं आनंदात चाललंय, आपण म्हणतो का? आपण अजिबात म्हणत नाही. बरं चाललंय, पण काय सांगू आता ती सुनबाई अशी. लगेच आमची लगेच धारणा बदलून जाते. आमच्या मनावरचा संतुष्ट सतनम योगी यथात्मा दृढ निश्चय अजिबात नाही. म्हणून देवाकडे जाण्यासाठी काय करावं लागेल? हो आधी पहावी पायारी. हो
आम्हाला तपासावी लागेल. हो आधी पाहावी पायरी आधी पाहावी पायरी नका जावे बा मंदिरी नका महाडवा संप्रदायाचे संत एका ठिकाणी वर्णन करतात. आधी ओळखा मानसा मग पहा देव कैसा, आधी पहावे पायरी मग जावे बा मंदिरी. आमच्या मनाची पायरी आम्हाला आधी तपासावी लागेल. आमचं मन संतुष्ट आहे का? जर आमचं मन संतुष्ट नसेल, आम्ही जर या संसारातला मायेचा संकल्प केलेला नसेल नाही, तर आम्ही खऱ्या अर्थाने भक्तीच्या प्रतिज्ञेवर खरे उतरू शकत नाही. जर आम्हाला खरा भक्त व्हायचा असेल तर संसाराची माया आम्हाला संपवावी लागेल, आम्हाला संतुष्ट राहावं लागेल. आणि आम्ही जर संतुष्ट राहिलो नाही, आम्ही जर संसाराची माया त्यजली नाही, तर काय होणार आहे? किती जरी संसार केला तरी त्रासच होणार आहे. अभंगाचं 3रं चरण. वाहिल्या उद्वेग संचिताचे. आम्ही किती प्रपंच खांद्यावर वाहिला तरी दुःख आणि दुःखच आहे. एक दिवस एक पतिदेव पेपर वाचत बसले होते आणि पेपर वाचता वाचता काय झालं, ती पत्नी म्हणली, अहो काय हो तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही, कधी बोलतच नाही, काय नाही. असं वाटतं माझे पेपर झाले असते तर बरे झाले असते. तो नवरा म्हणला, तर पेपर होऊन काहीच उपयोग नाही, तो जळाला असता, फाटला असता, भिजला असता, तू कॅलेंडर व्हायला पाहिजे नव्हतं. ते म्हणे का बरं? निदान म्हणे मला वर्षाच्या वर्षाला बदलता तरी आला असतं. किती जरी संसार केला तर तो उद्वेग देणारा आहे. त्या उद्वेग देणाऱ्या संसारामध्ये आमच्याकडे संत परंपरा आम्हाला सांगते, संसार संगे बहुशी नलो मी, कृपा करी रे दत्तराज स्वामी, प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ वीण दत्ता मज कंठ वेना.
आम्ही या कीर्तनात बसलो ना, आम्हाला जर भक्त व्हायचं असेल, आम्हाला चिंतन ऐकायचं असेल, आम्हाला भगवंताचं भजन करणे आवश्यक आहे. म्हणून या दत्त सप्ताहाच्या निमित्ताने सुंदर असं भजन. दत्ता दिगंबराया दयाला भेट मला द्यावो. दुःखचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आम्हाला प्रारब्धाचं फळ भोगावं लागणार आहे. किती संसार केला तरी आम्हाला उद्वेग त्या ठिकाणी सहन करावा लागणार आहे. आणि हा उद्वेग आम्हाला या संसारातून एक दिवस बाजूला काढून घेतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावून बैसे. आता थोडस मागे पुढे चरण होतील. तुकोबाराय काय म्हणतात? सोनं परगत झाले. पहिलं चरण काय म्हणतात? खोबऱ्याची वाटी झाली असे मुख. दात पडून जातात आणि दात पडल्यानंतर आपलं तोंड कसं दिसतं? खोबऱ्याच्या वाटीसारखं दिसतं. खोबऱ्याची वाटी झाली असे मुख, गडगडीत कंठ कप भारी. कप भारी शेजारी म्हणते मरेना कामेला, नीला कंटाळा येणे आम्हा. अशी गत आमच्या संसारामध्ये आमच्या वयोवृद्धपणाची आहे. एक गोष्ट नेहमी मी सांगतो, लक्षात येते का? पहा आई, परमार्थ आणि प्रपंच याच्यामध्ये दोन गोष्टीचं साम्य आहे. परमार्थ आणि प्रपंच याच्यामध्ये साम्य एका गोष्टीचं आहे आणि एका गोष्टीचं, एक गोष्टी बरी आहे. प्रपंच किती केला तर उद्वेग आहे आणि परमार्थ किती केला तरी आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, आता नीट देऊन ऐक, लक्ष देऊन ऐका आई. परमार्थात वय वाढलं की किंमत वाढते आणि प्रपंचात वय वाढलं की किंमत कमी होते. आता तुम्ही सांगा, तुम्ही प्रपंच करताय हो, वय वाढलं की किंमत. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. पितामह भीष्मांना त्या मृत्यूशय्येवर पडावं लागलं. तर वेळ झालेले, मी पूर्ण चरित्र सांगत नाही. मृत्यूच्या शय्येवर पडावं लागलं. कारण काय? भोगणे ते फळ संचिताचे. भोगणे ते फळ संचिताचं फळ होतं. पाठीमागच्या जन्मामध्ये एखादा सरडा तो रस्त्यातून उचलून बाजूला फेकला, काट्यावर जाऊन पडला. एक ऋषी त्या सरड्याच्या रूपामध्ये आहे. शाप मिळाला, अरे तुलाही असे काटे टोचून मरावं लागेल. शेवटी त्या बाणांच्या शय्येवर मरावं लागलं. पहा, भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून देवाची जर भक्ती करायची असेल ना, आराधना करायची असेल ना, आजच्या काळामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे. देवा धर्माला आमच्या तरुण पिढीला लावणं सगळ्यात मोठी गोष्ट गरजेची आहे. नाही तर म्हणताना हे भक्ती 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 भक्त ते जुन्या वयस्कर झाल्यावर करायची असते, अजिबात नाही. वयस्कर झाल्यावर करावी असे अजिबात नाही. आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहतो. पुणे जिल्ह्यामध्ये राहत असताना शिक्रापूर, चाकण, पुण्याच्या परिसरामध्ये जातो.
आणि पुण्याच्या परिसरामध्ये गेल्यानंतर वेल एज्युकेटेड पोरं, वेल एज्युकेटेड माणसं कमरेला धोती बांधतात, अंगामध्ये नेहरू शर्ट असतो, हातामध्ये श्रीमद भगवद्गीता असते आणि माणसांना म्हणतात अहो 100 रुपयाची श्रीमद भगवद्गीता घ्या म्हणून भक्तिवेदांत स्वामींची ती श्रीमद भगवद्गीता तरुण मुलं, इथला एक माणूस अमेरिका सारख्या देशामध्ये जातो आणि तरुणांना घेऊन धर्म वाढवतो. आम्हाला इथं सांगितलंच आहे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आमच्या तरुण मुलांना आजच्या काळामध्ये आमची भक्ती, आमचा परमार्थ शिकवणं गरजेचं आहे. तुम्ही जुन्या माणसाने आजपर्यंत परमार्थ टिकवत आणला म्हणून आजपर्यंत व्यवस्थित आहे, परंतु इथून पुढे जर आम्हाला परमार्थ शिकवला नाही तर आमच्या महाराष्ट्राची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. आमची आत्ताची पोरं 10वी 12वी नाही 8वी 9वी 10वीला जाणारी पोरं व्यसनाधीनकडे जाताना आम्हाला पाहायला मिळतं. परत श्री माते समान आम्हाला दिसत नाही. छत्रपती फक्त आमच्या नजरेसमोर असतात. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. असं म्हणण्याची फक्त आम्ही फक्त मनापासून म्हणतो, आम्ही कर्तृत्वात आणत नाही. असं जर असतं तर या घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या नसत्या. म्हणून आम्ही या संसारामध्ये आहोत ना. संत म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. हे संचिताचं फळ आहे, ते भोगावंच लागणार आहे. परंतु हा संसार उद्वेगाचा सागर आहे. जे मी या संसार कुपा पडलो, मी या संसाराच्या कुपामध्ये पडलो, आता मला कोण काढी, या संसार कुपामधून मला कोण काढणार, असा संत प्रश्न विचारतात. त्याच भगवंत म्हणतात माझा हात तुझ्या, माझा फक्त माझ्या बोटाचा स्पर्श, माझ्या अंगावर खांद्यावर असला पदर फक्त पुरेसा आहे. ऐसियाचा पदर धरा जेणे देव येईल खरा, ऐसे पदराचे धनी संत ऋषी मुनी. असे पदराचे धनी असणारे संत साधू ऋषी मुनींच्या या परमार्थावर चाललं खऱ्या अर्थाने आजच्या काळामध्ये सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. म्हणून आमची भक्ती ही भगवंता प्रति अनन्यतेची भक्ती असावी, अनन्यतेचं भक्त असावं, त्याच्यामध्ये संसाराची माया त्याजावी, त्याने संतुष्ट राहावं. कारण या संसारामध्ये फक्त आणि फक्त उद्वेग आहे. मग उद्वेग असणारा संसार काय करायचं तर अभंगाचं चरण तू का म्हणे घालू दयावरी महाराज, तू का म्हणे घालू दयावरी महाराज,
तुका म्हणे तुकोबाराय काय म्हणतात, हा संसार त्या देवाच्या चरणावर व्हावा, कारण या संसारामध्ये फक्त आणि फक्त दुःख आहे. हा संसारामध्ये राहून जर मला भक्ती करता आली, स्वामी श्री चक्र भगवंत म्हणतात या संसाराकडे 3 गोष्टी आहेत. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टी जर नसत्या तर संसारासारखी पवित्र गोष्ट कोणती या जगामध्ये नसती. पहिली गोष्ट आहे दुःख रूपता. संसार कसा आहे, दुःखाचा सागर आहे. दुसरी गोष्ट आहे पाप मूलता. पापाचं मूळ हा संसार आहे. आणि अनित्यता म्हणजे अनित्य हा संसार आहे. त्याच्यामुळे याच्यात किती पडलं, किती त्यातून मंथन काढण्याचा प्रयत्न केला तर लोणी निघणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने तुकोबारायांसारखे संतही म्हणतात, जीवनामध्ये आलं ना देवाची भक्ती कर, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. कोणता भक्त देवाला आवडतो, जो मायेचा संकल्प करतो संसारातल्या, तो भक्त देवाला आवडतो. कोणता भक्त देवाला आवडतो, ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. कोणता भक्त ठेविले आनंद तैसेची राहावे, तो भक्त संकल्पावी माया संसाराची, तो भक्त चित्ती असू द्यावे समाधान, तो भक्त देवाला आवडतो. कारण असं जर आम्ही वागलो नाही, या संसारात जर पडलो तर फक्त आणि फक्त दुःखच दुःख आहे. म्हणून तुकोबाराय शेवटी म्हणतात की हा सगळा भार देवा मी तुझ्यावर चरणावर समर्पित करतो, आता तू पुढचं काही सांभाळून घे. म्हणून आमच्या जीवनातही आम्ही अशाच पद्धतीचा भक्तिभाव ठेवून खऱ्या अर्थाने जर जीवन जगलो तर आमचं जीवन यथोचित परमार्थाकडे जाणार आहे. आई, तुमच्या गळ्यामध्ये 50,000चं सोनं असेल, त्याला तुमच्याकडे 20,000चं सोनं असेल, ते 20,000चं सोनं 50,000चं सोनं तुमच्या आयुष्याचं सोनं करेल का नाही आम्हाला माहिती नाही. आमच्या महानुभावांची, आमच्या वारकऱ्यांची एखादी गाठी, एखादी माळ, 50 रुपयाची माळ गळ्यामध्ये घाला, तुमच्या पोरांचं नक्की सोनं होईल. ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा अविश्वास दाखवायचं कारण नाही. असा जर पद्धतीने चाललो आम्ही तरच आमची भक्ती खऱ्या अर्थाने तयार झाली. म्हणून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्यामध्ये सलग 3ऱ्या वर्षी या ठिकाणी येण्याचा योग आला. येण्यासाठी थोडासा उशीर झाला, आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी मला ज्यांच्या माध्यमातून फोन आलता, असे हरिभक्त परायण श्री बाबासाहेब सानप असतील, तथा आमचे कृष्णभक्त श्री रामभाऊ ढाळे असतील, यांच्या प्रेमापोटी खऱ्या अर्थाने आमच्या दिलीप भाऊनी तथा ढाळे कंपनीने त्या ठिकाणी संपूर्ण ढाळे परिवार सदस्यांनी त्या ठिकाणी फोन केले आणि या ठिकाणी येण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान ठेवून या ठिकाणी येण्याचं अगत्य केलं. गेल्या वर्षी नाव वेगळं होतं, पण त्या वर्षी नाव थोडंसं वेगळं झालं, कारण महानुभाव संप्रदायामध्ये खऱ्या अर्थाने 10-12 वर्षापर्यंतचा हा प्रवास संपन्न केल्यानंतर या महानुभाव संप्रदायाने एक महंत पद या ठिकाणी बहाल केलं आणि त्या महंत पदाचे खऱ्या अर्थाने उत्तरदायित्व करत असताना त्या महंत पदानंतर ही पहिलीच सेवा तुमच्या गावामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. मला सुंदर अशी साथ या ठिकाणी मृदुंगाचार्य, तरुण तडफदार मृदुंगाचार्य या ठिकाणी लाभले, हार्मोनियम वादक, 2-3 गायक, विनेकरी बाबा, सुंदर असे टाळकरी, आपल्या सर्वांची पावन उपस्थिती विनेकरी बाबा असतील, सुंदरसे साऊंड सिस्टीम, सुंदर असं नियोजन. या नियोजनातून असाच हा 400वा सप्ताह आणि त्याचं कीर्तन या ठिकाणी मिस करावं अशी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर